आई बाबा आणि सासू सासरे यांनी सांगायचं की त्यांच्या त्यांच्या मुलांनी काय बदल केला पाहिजे असं वाटतं. कुठलंही काम करताना तिने वेळेवर काम करावं आणि कुठेही जाताना वेळेवर जावं, एवढीच बदल, मोठा बदल आहे. मोठा बदल करावा. पण तो पुढे लग्नानंतर होईल असं वाटतंय तुम्हाला? आत्ताच करावा, लग्नानंतर माहित नाही. आई बदल काय करणार? तिला खाण्यापिण्याचा तर ती पहिलं बदल केलं पाहिजे. ती स्वतः हाताने घेऊन खायला पाहिजे. तेव्हा मम्मी नसणार तिच्याकडे, हे तिने लक्षात ठेवावं. सगळं हातात द्यावं लागतं, भरवावं लागतं, नाहीतर प्रत्येक गोष्टी विसरणार. हे तिच्यात पहिलं बदल व्हायला पाहिजे की तिने सगळं आठवणीने करायला पाहिजे. आता मोठा संसार करायला चालली आहे ती. माझी जीव आहे ती, माझा जीव माझ्यापासून लांब जाणार, हेच मला खूप दुःख होते. मी तिच्या पाठी राहणार नाही. तिने बदल करावं, खूप बदल करावं तिच्यामध्ये. बाबा तुमचं काय म्हणणं? त्यांनी वेळेवर उठावं मुलाने आणि वेळेवर त्यांनी कामाला जावं. तुम्ही काय वेळेवर उठत नाही का? ॲक्च्युली जॉब माझ्या घराच्या बाजूलाच आहे, त्यामुळे थोडा जास्त आळशीपणा आला आहे. त्यामुळे वाट बघत असतो, थोडे 5-5 मिनटं खेचून काढतो, 5 मिनटं झोपूया. बरं, आता घरातल्या बाकी सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. दीपेशबद्दल बोलायचं म्हणजे वी आर प्राऊड ऑफ हिम. म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान आहे, कारण आम्ही आमच्या दादरमधली जी रूम आहे ती खूप छोटी आहे आणि त्यात तो शिकून CA झाला. बाकी सगळं त्याचं परफेक्ट आहे. आणि नीती पण आम्हाला खूप छान मिळाली आहे वहिनी. तर वी आर व्हेरी हॅप्पी. आणि ते दोघंसुद्धा खूप एक दुसऱ्यांशी छान ॲडजस्ट करतात. सो वी आर हॅप्पी. वा वा. दोघंही खूप छान आहेत आणि दोघांनी शेवटपर्यंत असंच राहावं आणि एकमेकांना सांभाळून घ्या. तुम्ही हे लक्षात ठेवा. हे ते माझ्या बाबतीत पण होणार आहे नंतर. नीती माझी धाकटी बहीण आहे. 10 वर्षांचा अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. खूप जीव आहे माझा तिच्यावरती. ती जाणार आहे म्हणजे ही कल्पनाच मला सहन होत नाही, अजिबात सहन होत नाही. म्हणजे एखादा मी TV प्रोग्राम जरी बघितला की ज्याच्यामध्ये असं काही लग्न किंवा दाखवतात तेव्हा सहनच होत नाही. म्हणजे आम्ही आणि मम्मी पण आम्ही कधी असं तिच्या लग्नाविषयी तयारीविषयी बोलत असतो तर दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. खूप प्रेम करते तिच्यावरती. बरं, आता एक छोटासा खेळ. या खेळामध्ये खरं खोटं हा खऱ्या खोट्याचा खेळ आहे. मी एक विधान वाचून दाखवणार आणि आपापली मतं तुम्ही व्यक्त करायची आहेत. पहिलं विधान आहे, लग्नानंतर ताई नॉनव्हेज खाणं सुरू करेल. खोटं? खरं? खरं म्हणजे काय? का खोटं का? व्हेजिटेरियन आहे मी, नाही खाणार. तुम्ही नाही खाणार ठरवलेलं आहे. काय हो तुमचं काय म्हणणं आहे? मला टेन्शन आहे, माझं बंद न झालं तर ठीक. म्हणजे बाई तू खाऊ नकोस पण माझं बंद करू नको. पुढचं विधान, लग्नानंतर ताईने केलेला प्रत्येक फोन मिस्टर उचलणारच. खरं? खरं, फोन उचलणार प्रत्येक. काय हो काय हे काय? अरे पण तुम्ही खरं का म्हणाला? मग उचलला पाहिजे ना त्यांनी फोन. पण ते खोटं म्हणताय. का नाही उचलणार? अरे कधी ऑफिसमध्ये बिझी असलं किंवा काही कामात असलं तर थोडा वेट केला पाहिजे ना. तेव्हा काय ते डिसेंबर पर्यंत फोन करून घ्या. तिसरं विधान आहे, लग्नानंतर मिस्टर ताईला स्वतः जेवण भरवतील. खोटं? खोटं? खरं म्हणजे भरवतील. काय झालं? अपेक्षा नव्हती. पण तुम्हाला आवडेल त्यांनी भरवलेलं रोज? का रोज जेवायला आईकडे जाणार? अनपेक्षित येणारी आपल्या मनातली उत्तरं ही नेहमी सुखद असतात. हा सुखद क्षण असाच जपून ठेवा असं म्हणत ताईला झी मराठीकडून आणि अर्थात तुम्हालाही झी मराठीकडून हा आहे.